अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ गुरु संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी भक्तांनो, तुम्ही जीवनात कितीही कष्ट करत असाल आणि कितीही तुम्ही मेहनत करत असाल पण त्याला फळ मिळत नसेल तर एकदा स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन बघा, नक्कीच चमत्कार घडेल आणि तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद मिळतील। आणि स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढेच जास्त मोठे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। आणि फक्त स्वामींना जाऊन धन्यवाद म्हणा आणि स्वामींचरणी तुम्ही नक्कीच नमस्कार घाला आणि स्वामींना काही चुकी झाली असेल तर माफ करा असं नक्कीच म्हणा। आणि तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे, आणि स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे। जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल। काही कारण करा पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका, आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका। नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आम्हाला आळा घाला। कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका, कोणाविषयी राग नको। सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। मित्रांनो, एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही आजारी पाडत असते। लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधीच भरता येत नाही। एवढं मात्र निश्चितच खरं आहे, कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो। नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्य ठरत असतो। म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे। कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठलेले चांगले पुण्य। परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होत असते, एवढं मात्र निश्चितच होत असतं। म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमच्या संकटकाळी तुम्हाला साथ देतील आणि तुम्हाला भरपूर काही दाखवून देतील की मी तुझ्या सोबत आहे असं। आता अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही, नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही। एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका, कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही। आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानातच होत असते, एवढं मात्र निश्चित असते। विश्वास हा स्क्रीनगार्ड सारखा असतो, एकदा का निघाला की परत बसत नाही। तुम्ही कितीही इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार। म्हणून तुम्ही जुन्या गोष्टी जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे, म्हणून जुनं ते सोनं असतं। म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूपपणाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या। शब्दात मांडत बसलं की मग पायाखाली तुडवल्या जाणारच, एवढं मात्र निश्चित आहे। काही नाती जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगली असतात। माणसं आणि नाती कशी बदलतील सांगता येत नाही, त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका। उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते, आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमीच त्यासाठी त्यागाची भूमिका ही स्वीकारावी लागत असते। म्हणून स्वतःचे सुख आणि दुःख कुणाजवळ व्यक्त केले की मग लोक सुखाल नजर लावतात आणि दुःखाला मीठ चोळतात, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून जीवन एक सुंदर आहे की आणि आपण उगाच नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो। घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात, हिम्मत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात, एवढं मात्र निश्चित आहे। स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधी चांगली असते।
आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल फाटलेले असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून करून पहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंझळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. काळ प्रत्येक वेळेला बदलतो, फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमवून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणाची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला, सर्व ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्ही याचाच आधार घेतला होता, एवढं मात्र निश्चित आहे. शांतता ज्याला भाबळीनंतर तो जास्त बोलत नाही, म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आहेत आपले स्वामी समर्थ महाराज. त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजतं आणि ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कुणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ते तुमची ओळख बनवू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नाव नसतं, काही नाती नावाचीच असतात. सोबतीत फक्त त्यांच्या राहा जे वाईट काळात तुमच्या सोबत असतील. आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं, ना आपल्यातील आयुष्यातील माणसं परत येत असतात. कोणीतरी थोडेसे क्षण दिले होते मला, मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत. म्हणून माहीत मला ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक जर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात, त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला तर नक्कीच स्वामी आपल्याला जेवढा आपल्या अपेक्षा असतील त्याहून डबल टिबल स्वामी आपल्याला देतील. एवढं मात्र खरं आहे. जगाला ओळखणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या मला स्वतः सोबत. वर्ष होऊन गेली स्वतः सोबत नाही चाललोय मी, असं काहींचं मन असतं. बरं, आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कुणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कुणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला आणि कुणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं आणि स्वामी त्याला उत्तर देतातच. रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मन सवय लावतात आणि नंतर नक्कीच सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्की स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडत नाही आणि शेवटपर्यंत साथ देतात. दुसऱ्यावर भरोसा का करता, कारण शेवटी तुम्हाला चालायचे आहे तुमच्या पावलांवर. मग तुम्हीच तुमच्या पावलांवर उभे राहा आणि चला. बघा, पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्ही एक पाऊल ठेवले स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. स्वारीने काही नाही होत. काही शब्द हे मनाला लागून जातात जे कधी विसरू शकत नाही. साथ द्यायला शिका. धोका तर सगळं जगत देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघूनच होतं असं नाही. काहींना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. मित्रांनो, पूर्वीच्या घराचं वेगळंच नातं असायचं. दारं सुद्धा एकमेकांना भेटत होती. आता दारं सुद्धा एकटं असतात. तू वेळ आल्यावर सारथी हो, पण कधी स्वार्थी होऊ नकोस, एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर तशी असावी लागते. चूक ही माणसाकडून होते आणि ती चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. 100 वर्षे जगण्यासाठी 100 वर्षे आवश्यक नाहीत. फक्त एका दिवसात असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष आठवणीत ठेवतील. राहू द्या मला अंधारातच. उजेडात आपल्याचे खरे चेहरे समोर येत असतात, म्हणून उजेड आपल्याला नको. किती प्रेमाने ज्या तुम्ही नातं, लोक शेवटी परक्याची जाणीव ही करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका.
समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. सर्वांना सोबत ठेवा, परंतु त्या सोबतीत कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढीच देतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वप्नांचं गाव मोठं होतं. मी गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो. आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण, म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकालाच कृष्णासारखा सारथी, मित्र, पाठीराखा, मार्गदर्शक मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या. कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्या सोबत नक्कीच राहील. एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय, श्वासासोबत एकटाच चालत होतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही, आणि तू लोकांवर करून ठेवलास. आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा, नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच जगले पाहिजे, आणि ते जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते. आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो, कारण त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपल्या मनातलं काहीतरी सांगू शकता, आणि ते स्वामी समजून पण घेतील, एवढं मात्र निश्चित आहे. खरं प्रेम ते असतं जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सुख अहंकाराची आणि दुःख ध्येयाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेले सन्मान आणि आपल्यांनी केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनालाच माहिती असते. चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जी देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तो देव मनुष्याला एकटा कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वेडे व्हा, कारण शहाणा व्यक्ती मन मोकळेपणाने कधीच हसू शकत नाही. मग ज्यांना भावना कळतात तेच रडतात, नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात. म्हणून दुःखी नेहमी त्याच्याच वाट्याला येतं जे नेहमी खरे बोलत असतात. पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचाच विजय होत असतो. इथे तुला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो, आणि तुम्हाला शिकवणार प्रेम काय असतं ते देव आपल्याला असं सांगत असतात. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण आहे, तिथे स्वतःला समजून घेणंच योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यालाच ग्रहण करा, आणि जे वाईट वाटतं असेल त्याला त्याग करा. मग ते विचार असोत, कर्म असोत, किंवा मग मनुष्य असोत. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं, एवढं आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात सगळे. देव काय म्हणेल याचा कधी विचार केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा आणि भरपूर काही गोष्टी करा. ज्याला तू आपलं समजून मगन होतास, मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर ढकलून देतात. जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात मला पण वेदना, फक्त फरक एवढा आहे की मी त्या कुणाला दाखवत नाही, त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत, आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहे. म्हणून फक्त एवढंच तुम्ही बघा की तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तींकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका आणि त्या व्यक्तींना तुम्ही जपायला शिका. ते व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकून जातील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देखील जातील. म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असत अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी शिकून देतील, आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्हीच कधीच कमी होऊ देऊ नका, आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा. एवढेच मागणे तुमच्याकडे माझे आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम तसाच ठेवा, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे. समोर शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे.
मदत करण्यासाठी धनाची गरज नाही, त्यासाठी फक्त एका चांगल्या मनाची गरज असते. चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करू नका. खूप सारे लोक आहेत या जगात, तरी एकटा आहेत. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी. आपल्याने शिकवलं आहे, कोणीच आपलं नसतं. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो मी दिसत आहे तुम्ही नाहीये, आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वामींची सवय होऊन गेली, पण स्वामी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांची सवय नक्कीच करून घ्या. दुःखात फक्त आपले सोबतही असतात, आनंदात तर परके सुद्धा येत असतात. मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना, तरी खरा मित्र मित्रांविषयी वाईट नाही बोलत एवढं मात्र निश्चित आहे. आता मला निशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचंय. म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनाकडून मिळतील. विचार करण्यापेक्षा कृती जास्त महत्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ नक्कीच मात्र केली जाते. ज्यांना साथ द्यायची असते ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असतात. आणि या जगात पैसा कमवणं सोपं आहे, पण कुणाच्या तरी मनात जागा बनवणं खूप कठीण आहे. कोणी आपल्या कामी येवो न येवो, आपण मात्र दुसऱ्याच्या कामी आलोच पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. फिरून मागे बघूच नका. जे सोडून गेलेत ना, ते तुमचे कुणीच नव्हते असं लक्षात घ्या. आयुष्य हा खेळ नाही, खेळ हेच आयुष्य आहे. तू स्वतःचा शोध घे का दुसऱ्यांचा शोध घेतोयस? म्हणून स्वतःमध्ये तुम्ही ढुंकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जाते आणि आयुष्यातून आपण ते शिकत जात असतो. मी हसतो दुसऱ्यांना हसवण्यासाठी, नाहीतर दुःख एवढे आहेत की नेमकं रडता सुद्धा येत नाही. आयुष्य असंच असतं. कधी मोका मिळतो तर कधी धोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे. जगाचं काय केव्हाही बदलेल सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतःच्या धुंदीत राहिलं पाहिजे. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे. संघर्ष सांगतो तुमच्यात ताकद किती आहे आणि तुम्ही कसा संघर्ष केलाय. प्रत्येक विषयात आपण पारंगत नक्कीच झालो पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला भरपूर काही ज्ञान जरूर असलं पाहिजे आणि ते ज्ञानच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. आता अधर्मामध्ये सुद्धा धर्म होता, जेव्हा कौरवांमध्ये कर्ण होता. चक्रव्यूह रचणारे आपले असतात. हे काल पण सत्य होतं आणि आज पण सत्य आहे, एवढे लक्षात घ्या. म्हणून एकदा केलेली चूक पुन्हा नाही करणार. एकदा मेलो आहे, पुन्हा नाही मरणार एवढं निश्चित ठरवा. ज्या क्षणी ज्यांची इज्जत केली आहे मी, त्या क्षणी बेइज्जत झालो आहे मी, असंही होतं. हे जीवना मला थोडं हास्य उधार दे. आपली माणसं भेटायला येत आहेत, भेटण्याचा विधी पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते जर नियम मोडले तर खेळ थांबवावाच नक्की लागतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये जीवनाचे नियम कधीच मोडाय नाहीत आणि ते मोडले नाही पाहिजे. संकटाच्या काळात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर सगळं ठीक होऊन जातं आणि एक दिवस नक्कीच सगळं नीट होऊनच जाणार आहे. खूप आवड होती मला सगळ्यांना जोडून ठेवण्याची. भानावर तेव्हा आलो जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे पाहिले. आणि असे आपण कधीच थांबवून गेलो नाही पाहिजे आणि आपण स्थिर आणि एका लाईनीत आपण राहिले पाहिजे. ज्याला तू आपलं समजलंस, मग्न होत आहेस, मग बस हाच आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. आणि तो मोह आपण पाळला नाही पाहिजे आणि त्या मोहात आपण नक्कीच गेलो नाही पाहिजे. म्हणून आधी हरवतो, मग पुन्हा शोधत बसतो. हा खेळ मी आयुष्यभर खेळत असतो. जेव्हा लोक बदलू शकतात, मग नशीब काय गोष्ट आहे. म्हणून नशीब बदलण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश हे मिळणारच आहे. जिथे आपला स्वार्थ संपतो तिथून आपली माणुसकी नक्कीच सुरू होत असते. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित नाही होत. विचलित झाला तो ज्ञानी होत नाही. जे लोक तुम्हाला सोडून आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. मासे पण खुश होऊन गेलेत हे ऐकून की माणूसच आता माणसाला जाळ्यात अडकू लागला आहे. आणि म्हणून काही बनायचं आहे तर समुद्र तुम्ही बनले पाहिजे. विशाल अफाट कितीही द्यायला तयार राहा. ज्या हृदयात जिंकण्याचा उत्साह असतो त्या हृदयात हरण्याची भीती अजिबात राहत नाही. म्हणून विश्वासघात नशीब करतं, प्रयत्न नाही. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. तो क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील आनंद आणि ते स्माईल. म्हणून बाहेरून शांत दिसण्यासाठी स्वतःच्या आत युद्ध आपल्याला करावंच लागतं आणि ते करावंच लागणार आहे.
आता लढाई फक्त स्वतःशी, स्वतःला बदलण्याची, स्वतःला स्थापित करायची. शोधला तर देव देहात आहे, मंदिरात नाही. म्हणून तुम्ही कर्म चांगली करा. नक्कीच तुम्हाला देव दर्शन सुद्धा देईल आणि तुमच्या मार्गामध्ये काही अडचण सुद्धा आणणार नाही. क्रोधात बोलणारा माणूस खरा असतो, हसून सांगणारा माणूस नक्कीच खोटा असतो. नाशिबाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा चांगलं आहे की कर्माचं वादळ निर्माण करा, मग यशाचे दरवाजे आपोआपच मोकळे होतील. काही लोक चांगल्यांसोबत चांगलं, वाईट सोबत वाईट असतात. मग पण एक चांगला व्यक्ती सर्वांसोबत चांगलाच असतो, एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला महाभारतात पात्र होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणतं पात्र व्हाल हे नक्कीच मला कळवा आणि कमेंटमध्ये कळवा आणि त्याचं कारण सुद्धा कळवा. कारण त्यावर तुमचा माइंडसेट कळतो आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा कळत असतं. विश्वास ठेवा, पण कुणाच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजावू शकला नव्हता. म्हणून आपण तर मनुष्य आहोत. म्हणून ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांना विचार किती वर्ष लागतात सकाळ व्हायला. म्हणून आपण विचारत करत बसतो आणि आपली मेंटॅलिटी ही खूप खराब होत असते. मर्यादा असावी रामासारखी आणि प्रेम असावं त्या कृष्णासारखं. बोलताना मर्यादा सोडू नका आणि शिवाय देणं मूर्खाचं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. उगवता सूर्य बघायला डोळे उघडत नाहीत, मावळता सूर्य बघायला गर्दी उभी राहून जाते. जीवनात पश्चाताप करणं सोडा. काही असं करून दाखवा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप नक्कीच करेल. स्वतःला दोष देण्यापेक्षा चांगलं आहे की स्वतःला बदलून घ्या. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे मी की जग वाईट आहे. एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांसोबत नक्कीच लढायला लागतं. ना रस्त्यांची साथ दिली ना ध्येयाने वाट पाहिली. मी काय लिहू माझ्या जीवनावर? माझ्या सोबत तर अपेक्षांनी सुद्धा चेष्टा केली आहे. फक्त हाच विचार करून जास्त वाद केला की मी प्रत्येक जण आपल्या जागी योग्य असतो. लोक जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस, खरा तर ते हिशोब लावतात की तुम्हाला इज्जत किती द्यायची ते. म्हणून माणसांनी आता पैशावरून इज्जत द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला पैसा कमवणं योग्य आहे आणि ते कमवावंच लागणार आहे. पलटून उत्तर देणं चुकीची गोष्ट आहे, परंतु ऐकतच राहिले तर लोक बोलण्याची आपली जी हद्द असते ती विसरून जात असतात. एका मेलेल्या व्यक्तीने भरपूर काही छान गोष्टी आपल्याला सांगितल्या असतात की बाबांनो, मेल्यानंतर काहीच नसते, सगळं काही शून्य होऊन जात असते. म्हणून तुम्ही जीवन जगून घ्या आणि अगदी आनंदाने जगून घ्या. आज पुन्हा तुम्ही भरपूर काही तुम्हाला नवीन दिवस मिळाला आहे आणि नवीन दिवसामध्ये तुम्ही नवीन मित्र बनवले पाहिजे, नवीन तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. काहीतरी विशेष गोष्ट खास होती त्याच्यात, तेव्हा तर जगात त्याचं नाव आहे. कुरुक्षेत्र तर जिंकलं होतं अर्जुनाने, पण सगळे म्हणतात वीर कर्ण महान आहे. कृष्णासारखा सारथी मिळायला नशीब लागतं, तर कर्णसारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. इथं प्रत्येकालाच मैत्री आणि प्रेम हवं आहे. सत्य हे आहे की कठीण काळात हे दोघेही साथ सोडून जातात. म्हणून एकटे राहा आणि एकटेपणाचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. मेहनतीशिवाय यशस्वी होणं अशक्य आहे. अर्जुनाला कोण हरू शकेल ज्याच्या सोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. हे माहीत असताना सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. खरंच तो कर्ण महान होता. म्हणून कर्णासारखी व्हा, अर्जुनाकडून भरपूर काही शिका. संगत विचार करूनच धरा महाशय, कारण ती संगतच होती जिने महारथी कर्णाचा विनाश केला होता. म्हणून संगतीवर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. निशाणा चंद्रावर लावा, चुकला जरी निशाणा ताऱ्यांवर नक्की लागेल. माणसाची खरी ओळख इथे प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाला दुःखात बघण्याची इच्छा आहे. आपल्या लोकांपासून सावध राहा, कारण रावण हा विभीषणामुळेच हारला होता, एवढं मात्र निश्चित आहे. नात्यांची मक्केदारी नको आहे. मला फक्त मी कुणाचा आणि ना कुणी माझा. चुकीच्या गोष्टी करताना आपल्या मनाच्या कोपऱ्यातून नकार येतो, पण आपण ऍक्सेप्ट करण्याऐवजी त्याला इग्नोर करतो आणि इथेच आपलं चुकतं. मग कर्णाच्या रथासारखं आपल्या जीवनाचं चक्र एका मोठ्या खड्ड्यात येऊन फसतं. जोपर्यंत करत नाही तू स्वतःला सिद्ध, तोपर्यंत लोकांच्या मनात तू शून्य आहेस, एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःला स्वतःविषयी मनातल्या मनात आदर वाटणं म्हणजे नवलच आहे. एक दिवस असा येईल, दुःखाची रात्र निघून जाईल, आनंदाची सकाळ येईल आणि जीवन मात्र सार्थक होऊन जाईल. एक दिवस असा येईल, नक्कीच येणार आहे. माणूस जेवढा तेव्हा मौन होतो जेव्हा वेदना असहनीय होतात, आणि मग तो शांत होऊन जातो आणि त्याला आता जगण्याची इच्छा उरलेली नसते आणि त्याला या जीवनाकडून काहीच हवं नसतं. आरशासारखं आहे जीवन माझ्या मित्रा. तू हस आणि बघ, ते पण असणार. दुसरी संधी सगळ्यांना मिळते. पहिला डाव प्रत्येकाने हरलेला असतो. जो निघून गेला त्याला काय माहित
आठवणींचं ओझं किती भारी असतं. जेव्हा तुमच्या मनात शांतता दाटून आली असेल तेव्हा ओरडून घ्या, नाहीतर मरून जाल. प्रत्येक कथेमध्ये एक शकुनी असतोच. तो स्वतःसाठी दुर्योधनाला शोधून घेतो. काळानुसार सर्व काही बदलून जातं. माणसे सुद्धा, मार्ग, भावना सुद्धा, आणि कधी कधी आपण स्वतः सुद्धा बदलून जात असतो. मी बदललेला नाही, माझी सुद्धा काही कथा आहे. मी वाईट झालो आहे, ती प्रियजनांची कृपा आहे. म्हणून आपण वाईट कोणासोबत होऊ नका, चांगल्या मनाने जगा. आता त्यांना सांगा की नशिबाचा एवढा गर्व करू नका. आम्ही पावसातही भरपूर काही घरे जळताना पाहिली आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. रस्ते कधीच संपत नाहीत, संपतो तो प्रवास असतो. आता आपला आदर, कुटुंबाचा आदर आणि सेल्फ रिस्पेक्ट सोबत कुणाला खेळू देऊ नका, कारण तीच आपली ओळख आहे हे लक्षात तुम्ही घ्या. आणि त्याच्यासोबत कुणालाही खेळू देऊ नका. तो असा काही लढला वादळाशी, शेवटी हवालाही त्याला साथ द्यावी लागली होती. म्हणून तसंही तुम्ही लढलं पाहिजे. सूर्यासारखं चमकायचं असेल ना, तर सूर्यासारखं तुम्हाला जळावंही लागेल. लहानपणी मला भूतांची भीती वाटायची, आता लोकांची भीती वाटत चालली आहे. कित्येक वेळा ते आयुष्य अशा टप्प्यांवर येऊन असे उभे राहिले की जर काही गोष्टी बोलल्या गेल्या तर संबंध तुटतात, आणि जर ती गोष्ट मनात ठेवली गेली तर ती व्यक्ती स्वतः मरत असते. एवढं मात्र निश्चित आहे. माहीत नाही कोण मेणबत्त्या धरायला शिकून गेलं, नाहीतर नारी विरुद्ध लंका जाळण्याची आणि महाभारत करण्याची संस्कृती होती आपली. आणि ते लढलं पाहिजे. आणि आयुष्यात सुद्धा स्वतःसोबत तुम्ही असंच लढलं पाहिजे. जग त्रास देत राहील, बस तुम्ही हसत राहा. फरक फक्त एवढाच असतो माणसांमध्ये, कुणी बोलून जातो तर कुणी सहन करून जात असतो. आपण कुणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असतं, पण कुणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात अजिबात नसतं. त्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाही, त्या गोष्टी किमान सुरू तरी करू नयेत. त्यामुळे आपल्याला होणारा भविष्यातला त्रास कमी नक्कीच होऊ शकतो. त्यामध्ये मग वचन, नाते, अजून काही असू शकतं. लहानपणी मला अंधाराची भीती वाटत होती, आज त्याच अंधारात नशीब आहे असं मला वाटत आहे. जेव्हा जीत निश्चित आहे तेव्हा अर्जुन कुणीही बनू शकतं, पण जेव्हा मृत्यू निश्चित आहे तेव्हा कर्ण बनायला साहस लागतं. आणि ते साहसच तुम्ही पाळलं पाहिजे, आणि साहस तुमच्या मनामध्ये असायला हवे. फोटोज काढणं सुद्धा आवश्यक आहे जीवनात. भूतकाळ परत आणण्याचं सामर्थ्य आरशात नसतं, ते फक्त फोटोमध्ये असतं. म्हणून असे काही क्षण तुम्ही टिपून ठेवले पाहिजेत. जिवंतपणे मरायचं असेल तर प्रेम करा, जिवंतपणे जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही मैत्री करायला शिकलं पाहिजे. शेवटी स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडून जात असते. म्हणून ती म्हणते की तू उन्हात उभं राहा, कष्ट कर, नक्कीच मी सावली खाली पडेन. म्हणून प्रत्येकाला इथे कष्ट हवे असतात. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. स्वप्न पाहता असाल तर मोठीच पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त हे एकदम ढवळू शकतात. माणूस गाफील राहिला की पूर्ण आयुष्याची शिस्त बिघडते. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचा डोंगर पचवून बघ, असं आपण म्हटलं पाहिजे. कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं, आणि म्हटल्यावर मग समर्थन, विरोध, चर्चा, बदनामी या सगळ्यांतून जावंच लागतं. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकीचे नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांचा सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचे की आपल्याला स्मशानात जायचे. आईच्या ममतेचा, बाबांच्या क्षमतेचा अंदाज कधी तुम्ही लागत नाही, आणि लावूही नका. हवी हवीशी वाटणारी स्वप्न सुद्धा वेळ आली की तोडावीच नक्की लागत असतात. जगण्याच्या शर्यतीत सुद्धा हवी हवीशी माणसं सोडावीच लागत असतात. एक लक्षात घ्या, हे नेहमी शक्य नाही की एखाद्याने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहील. म्हणून एकट्याने तुम्ही लढायला नक्की शिकलं पाहिजे. आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते. अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते. हिंसा हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असतो वा पशुची असो. एक व्यसन दूर करण्यासाठी मन दुसऱ्या व्यसनाची वाट दाखवते. रस्ता तर तो असतो, फक्त नावाची पाटी बदललेली असते. पैसा एकच भाषा बोलतो. आज तुम्ही मला वाचवण्यात प्रयत्न करा, उद्या मी तुम्हाला आवर्जून वाचवेन. अनुभव सांगतो, शांतता खूप चांगली असते, कारण अनुभवाला माहित आहे की शब्द नाराज करतात. देवीला तर सर्वजण पूजतात, पण समाजातील जिवंत देवींना आपण सर्वांना पूजता आलं पाहिजे. म्हणून स्त्रियांची इज्जत नक्कीच तुम्ही करायला शिका. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी विश्रांतीचा विचार करू नका, कारण तीच लोक गरिबांना ध्येय पूर्ण होऊ शकत नाही, आणि तीच लोक गरीब राहून जातात. मोठं काम करण्याचा एक मार्ग आहे,
जे काम करत आहात ते प्रेमाने करा, अगदी एकाग्रतेने करा. शेवटच्या श्वासात आणि शेवटच्या श्वासापर्यंत करा. आता तुम्ही शेवटच्या धाव्यात दगड तुटतो आणि याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव हे महत्वाचे नव्हते, तर मग आधीचे घाव दगडाला मरण्याची सूचना देत होते. आता लोकांनी त्या अनोळखी सरड्याचं नाव उगाच बदनाम केलंय. इथे खरा रंग बदलणारे तर माणसंच असतात आणि ते माणसंच रंग बदलत असतात. सर्वांवर विश्वास ठेवा, कारण काही गोष्टी खऱ्या असतात पण प्रत्येक जण हे खरा नसतो. एवढंही मात्र नक्कीच तुम्ही त्यातून शिकले पाहिजे. माणसाने काही वाचले, ऐकले किंवा बघितले तरी तो त्या गोष्टींना स्वतःचेच अर्थ लावत असतो. आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती आपल्याला चांगले रस्ते दाखवून देत असते आणि लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा, नाहीतर लोक आपलेच गळे आवळतील एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात कितीही कमवा पण गर्व कधी करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गर्व केला तर गर्वाचे गरे नक्कीच खाली होत असते आणि अहंकार तर अजिबात करू नका. तुझा कोणी सन्मान करो अथवा ना करो, पण तू तुझे कर्तव्य करीत राहा, कारण करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य उगायचं नक्कीच थांबवत नाही. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती करा आणि स्वामींचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, स्वामींची भक्ती करता करता तुम्हाला भरपूर काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या तुम्हाला दररोज करायच्या आहेत. दररोज तुम्हाला असं म्हणायचं आहे की आजचा दिवस खूप छान आहे. आज दिवस खरोखरच तुम्हाला जर असे वाटत असेल की वाईट आहे असं वाटायला लागतं आणि मग तुम्हाला काळजी करण्याच्या आत दिवस अत्यंत वाईट होत जातो. पण स्वतःशी म्हणा की आजचा दिवस छान आहे आणि श्री यश यांना काम सुरू करण्याचा संदेश मिळतो. ते तुम्हाला सांगतात आजचा दिवस एकदम छान आहे, हवा छान पडली आहे, आज तुम्ही मस्तपैकी काम करू शकता आणि मग दिवस चांगलाच जातो. अशाच प्रकारे एखाद्या गिरायकाला एखादी गोष्ट तुम्ही का विकू शकणार नाही हे श्री अपयश तुम्हाला सिद्ध करून दाखवतील, तर श्री यश ही गोष्ट तुम्ही का करू शकाल हे पटवून देतील. मग श्री अपयश तुम्हाला अपयश येणार आहे हे सिद्ध करून दाखवतील, तर यश तुमचंच आहे हे श्री यश तुम्हाला पटवून देतील. म्हणून एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही हे सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न श्री अपयश करतील, तर ती व्यक्ती तुम्हाला आवडण्याची अनेक कारणं श्री यश तुम्हाला सादर नक्कीच करतील. आणि तुम्ही या दोघांपैकी ज्याला अधिक काम द्याल त्याची स्थिती अधिक मजबूत होत जाईल. तुम्ही श्री अपयशांना जास्त काम दिलं तर ते आपल्या मदतीला अधिक लोक घेतील आणि तुमच्या मनातील जास्तीत जास्त जागा व्यापतील. कालांतराने विचार निर्माण करणारा अख्खा विभागच ते बळकावतील आणि मग तुमच्या मनात निर्माण होणारा जवळजवळ प्रत्येक विचार नकारात्मकच असेल. श्री अपयशांना कामावरून काढून टाकण्याचं शहाणपणाचं ठरेल. त्यांची तुम्हाला गरज नाही, तुम्ही हे करू शकणार नाही, हे तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला अपयश येईल इत्यादी इत्यादी ऐकण्याची गरजच नाही. मग तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळवण्यात तुम्ही अपयश काही मदत करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना हाकलूनच द्या आणि यश यांना मात्र पूर्ण वेळ काम द्या. आणि तुमच्या मनात कुठलाही विचार आला की यश याला आपलं काम सुरू सांगा आणि यश कसं मिळेल ते हे तुम्हाला दाखवून देतील. आत्तापासून आणि उद्या याच वेळेपर्यंत लाखो नव्या उपभोक्त्यांची जगात प्रवेश केलेला असेल आणि लोकसंख्या विक्रमी वेगाने वाढते आहे. अमेरिकेपुरतं बोलायचं झाल्यास न्यूयॉर्क, शिकागो, मग या सगळ्या 5 महानगरांच्या आजच्या एकूण लोकसंख्ये एवढी लोकसंख्या येत्या 10 वर्षामध्ये वाढण्याची अपेक्षा आहे. विचार करा, नवे उद्योग, नवी शास्त्रीय संशोधनं, वाढत्या बाजारपेठा, हे सगळं म्हणजे मोठ्या संधीच. ही एक चांगली गोष्ट आहे. अशा काळात आपण जगतो आहोत ही केवढी छान गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ इतरांवर प्रभाव पाडू शकण्याची, त्यांच्या कामाची दिशा ठरवण्याची, नेतृत्व पदावरून त्यांना सेवा पुरवण्याची उच्च क्षमता असणाऱ्या अनेक लोकांची प्रत्येक क्षेत्रात गरज भासणार आहे. आणि या नेतृत्व पदाच्या जागा भरणारे सगळेच लोक आता प्रौढ वयात आलेले किंवा पाऊल ठेवणारे असणार आहेत. त्यापैकी एक तुम्ही आहात. सर्व बाबतीतील तेजीची खात्री म्हणजे अर्थातच व्यक्तिगत यशाची खात्री. मग सर्वसाधारणपणे अमेरिका नेहमीच भरभराटीचा काळ अनुभवत आलेली आहे. पण एक धावती नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की कोट्यावधी लोक खरे म्हणजे बहुसंख्य लोक धडपड तर करतात पण यशस्वी होतातच असं नाही. गेल्या 20 वर्षात विक्रमी संधी असूनही बहुसंख्य लोक अजून सामान्य या सदरातच मोडतात आणि यापुढेही जास्त लोक चिंता, भीती यामध्येच गुरफटलेले राहतील.
बिनमहत्वाचे दखलही न घेतले गेलेले आणि हवे ते करू न शकणारे लोक म्हणून ते आयुष्यभर खुरडत राहतील. परिणामतः त्यांचं काम त्यांना छोटा मोबदला आणि छोटे आनंद तेवढे देईल. आणि जे शहाणे लोक यशस्वीतेच्या विचारांतून स्वतःला यशाकडे नेण्यास शक्य होतील तेच मिळालेल्या संधीचं सोनं करतील. आणि मी म्हणेन, तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात, अन्यथा तुम्ही हे पुस्तक वाचण्याचे कष्ट न घेता नशिबावर हवाला देऊन बसला असतात. चला, यशाचं दार पूर्वी कधी नव्हतं एवढं सताड उघडाय. जीवनात हवं ते मिळवणाऱ्या निवडक लोकांच्या गटात तुम्ही जाणार आहात अशी नोंद करून ठेवा. यशाकडे जाण्याची ती पहिली पायरी आहे. ही एक मूलभूत स्वरूपाची पायरी आहे. ही टाळता येणं शक्यच नाही. पहिली पायरी, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही यशस्वी होऊ शकता अशी श्रद्धा तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. श्रद्धेची शक्ती कशी विकसित करावी? आता श्रद्धेची शक्ती मिळवण्यासाठीची, विकसित करण्यासाठीची ही एक 3 मार्गदर्शक तत्व पहा. यशाचा विचार करा, अपयशाचा नको. तुमच्या घरी तसेच नोकरी व व्यवसायात अपयशाच्या विचारांच्या जागी यशाचे विचार घाला. एखाद्या कठीण प्रसंगात मला बहुतेक अपयश येणार आहे असा विचार न करता मी नक्कीच जिंकणार आहे असं मनात आणा. आणि एखाद्याशी तुमची स्पर्धा असेल तर मी सर्वोत्तम व्यक्तीच्या तोडीस तोड आहे असा विचार करा. तो माझ्यापेक्षा वरचढ आहे असा नको. एखादी संधी चालून आहे तर मी हे करू शकतो असं म्हणा. मी हे करू शकणार नाही असं नको. मी यशस्वी होणार आहे हा मूळ विचार तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये प्रमुख असू द्या. यशाचा विचार करण्यानं तुमच्या मनाला यश मिळवण्याच्या दृष्टीने योजना करण्याचं वळण लागतं. अपयशाचा विचार याच्या अगदी विरुद्ध परिणाम करतो. अपयशाच्या विचारानं मनाला इतर अपयशी विचार करण्याचं वळण लागतं. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक चांगले आहात याचं स्वतःला सतत स्मरण करून द्या. यशस्वी लोक महामानव नसतात. यश मिळवण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते असं अजिबात नाही. तसंच यशामागे कुठलंही गुण नाही आणि यशस्वीताही नशिबावर अवलंबून नसते. यशस्वी लोक हे सर्वसामान्य लोकच असतात. फक्त त्यांची स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर श्रद्धा असते. स्वतःची किंमत कधी अगदी चुकून सुद्धा कमी करून देऊ नका. मोठ्या गोष्टींवर श्रद्धा ठेवा. तुमच्या विश्वासाची, श्रद्धेची भव्यता तुमच्या यशाचं मोठेपण ठरवत असते. आणि छोटी उद्दिष्ट समोर ठेवा आणि छोट्या प्राप्तीची अपेक्षा करा. मोठी ध्येय समोर ठेवा आणि मोठं यश मिळवा. मोठ्या कल्पना आणि मोठ्या योजना करणं सहसा सोपं असतं. निदान छोट्या कल्पना आणि योजना इतकं ते अवघड नक्कीच नसतं. जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री राल्फ जे कार्ड्रायनर एका नेतृत्व गुण विषयक चर्चासत्रात बोलताना म्हणाले होते की स्वतःसाठी असो की कंपनीसाठी, पण नेतृत्व पदाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ स्वयंविकासाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार असावा. कुणीही कुणालाही स्वतःचा विकास करा अशी आज्ञा देणार नाही. एखादी व्यक्ती तिच्या कार्यक्षेत्रात मागे पडते की पुढे जाते हे सर्वस्वी तिच्या वैयक्तिक निश्चयावर अवलंबून असतं. यासाठी केवळ श्रम आणि काही गोष्टींचा त्याग यांची आवश्यकता असते. इतर कुणी ते तुमच्यासाठी करू शकणार नाही हे लक्षात घ्या. कार्डायनर यांचा सल्ला योग्य आणि व्यवहार्य आहे. तो आचरणात आणा आणि व्यवस्थापन, विक्री, अभियांत्रिकी, धार्मिक कार्य, लेखन, अभिनय आणि इतर प्रत्येक क्षेत्रात उच्च स्थानावर असलेल्या व्यक्ती स्वयंविकास आणि प्रगतीच्या निश्चित योजनेनुसार सातत्यानं आणि प्रामाणिकपणे वागूनच तिथे पोहोचतात. आणि कुठल्याही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये हे पुस्तक म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमच आहे. आणि 3 गोष्टींचा समावेश असायलाच हवा. काय करायचं म्हणजे मुख्य विषयाची माहिती, कसं करायचं म्हणजे पद्धतीची माहिती, आणि तिसरी व महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवा तो परिणाम. हे सर्व त्यातून मिळायला हवं. यशस्वी होण्यासाठीच्या तुमच्या व्यक्तिगत प्रशिक्षण कार्यक्रमाचा काय हा भाग यशस्वी लोकांच्या मनोभूमिका व तंत्र यावर आधारलेला आहे. ते स्वतःचं व्यवस्थापन कसं करतात, सामान्य माणसांपेक्षा ते वेगळे कशामुळे ठरतात, ते कसा विचार करतात, तुमच्या विकास व प्रगतीच्या योजनेचा कसा हा भाग म्हणजे कृतीसाठीच्या ठोस मार्गदर्शक तत्वांची एक शृंखला आहे. आणि ही तत्व प्रत्येक प्रकरणात सापडतील. ही तत्व उपयुक्त आहेत. त्यांचा उपयोग करा आणि अनुभव घ्या. प्रशिक्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाचं परिणामांचं काय थोडक्यात सांगायचं तर ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची आपल्या सत्सव विवेक बुद्धीला स्मरून प्रामाणिकपणे अंमलबजावणी केलीत तर आता अशक्य कोटीतलं वाटणारं यश तुम्हाला मिळेल. विभागावर
पाहू जाता या कार्यक्रमातून तुम्हाला अनेक फळं मिळतील. तुमच्या कुटुंबाचा अधिक आदर, तुमचे मित्र व सहकारी यांचं कौतुक, आपण कुणीतरी असल्याची जाणीव, प्रतिष्ठा, अधिक पैसा आणि उच्च राहणीमान ही ती अनेकविध फलित होतं. आणि तुमचं हे प्रशिक्षण स्वयंशासित आहे आणि काय आणि कसं करायचं हे तुमच्या मागे लागून कुणीही तुम्हाला सांगणार नाही. मग नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल, पण फक्त तुम्ही स्वतःच ते समजून घेऊ शकता. आणि या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यास फक्त तुम्ही स्वतःच सांगू शकता. नक्कीच तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे. आपली प्रगती फक्त तुम्ही स्वतःच तपासून पाहू शकता. कुठे चूक झाली तर फक्त तुम्ही स्वतःच तिची दुरुस्ती करू शकता. थोडक्यात काय तर अधिकाधिक मोठं यश मिळवण्याकरता तुम्ही स्वतःला प्रशिक्षण करणार आहात. आणि पूर्णपणे सुसज्ज अशी एक प्रयोगशाळा तुमच्याकडे आत्ताच आहे. तुम्ही तिथं अभ्यास आणि काम करू शकता. तुमची प्रयोगशाळा तुमच्या अवतीभोवतीच आहे. त्यात माणसं आहेत. मानवी वर्तवणुकीची शक्य ती सर्व उदाहरणं ही प्रयोगशाळा तुम्हाला पुरवते. एकदा तुम्ही स्वतःच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या वैज्ञानिकांच्या रूपात पाहू लागलात की मग तुम्ही काय काय करू शकता आणि शिकू शकता याला काहीही मर्यादा नाही. आणि तुम्हाला पैसे खर्च करूनही काही विकतही घ्यायची गरज नाही. कुठलंही भांडं द्यायची गरज नाही. कुठल्याही स्वरूपाची फी द्यायची गरज नाही. ही प्रयोगशाळा तुम्ही हवी तशी वापरू शकता आणि तेही चक्क फुकट वापरू शकता हे मात्र निश्चित आहे. प्रत्येक वैज्ञानिक जे करतो निरीक्षण आणि प्रयोग ते आपल्याला स्वतःच्या प्रयोगशाळेचा संचालक म्हणून तुम्हालाही करावंसं वाटेल. आयुष्यभर माणसांच्या घराड्यात राहूनही लोक ज्या पद्धतीनं वागतात तसे ते का वागतात याचं आकलन बहुतांश लोकांना होत नाही. या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य नाही वाटत. याचं कारण म्हणजे लोकांना निरीक्षण करायला शिकवलंच जात नाही. निरीक्षण करण्याचं प्रशिक्षण घेण्यात आणि मानवी व्यवहाराबद्दल सखोल ज्ञान प्राप्त करण्यात तुम्हाला मदत करणं हा नक्कीच विचारांचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. अमुक एक व्यक्ती एवढी यशस्वी का आणि दुसरा एखादा ओढगस्तीनं जीनं का जगतोय? काही लोकांना खूप मित्रमैत्रिणी असतात आणि काहींना अगदी थोडे. असं का? एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली तर लोक ती आनंदानं ऐकतात, पण दुसऱ्या एखाद्याने तीच गोष्ट सांगितली तर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असं का? हे आणि असे प्रश्न तुम्हाला पडू लागतील. तुमचं हे प्रशिक्षण एकदा पार पडलं की मग केवळ निरीक्षण करण्याच्या अत्यंत साध्या प्रक्रियेतून तुम्हाला अनेक मोलाचे धडे मिळतील. स्वतःला एका प्रशिक्षित निरीक्षक बनवण्यात तुम्हाला मदत करणाऱ्या या 2 विशेष सूचना आत्ता पहा. तुमच्या माहितीतील 2 सर्वाधिक यशस्वी आणि 2 सर्वाधिक अयशस्वी व्यक्ती निवडा. मग जसजसं पुढे जाईल तसतसं तुमच्या यशस्वी मित्राचं वागणं, बोलणं यशाच्या तत्वांच्या किती जवळ जाणार आहे याचं निरीक्षण करा. आणि नक्कीच तुम्हाला सांगितलेली सत्य पाळण्यात शहाणपणा आहे हे कळण्यामध्ये 2 विरुद्ध टोकांचा अभ्यास करण्याची तुम्हाला कशी मदत होते आहे हे याकडे लक्ष तुम्ही दिले पाहिजे. प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधता तेव्हा अयशस्विता मग विकसित करण्याची तत्व प्रत्यक्ष वापरात आणण्याची संधी तुम्हाला मिळत असते. यशस्वी कृती करण्याची सवय लावून घेणं हे तुमचं उद्दिष्ट आहे. आणि आपण जितका सराव करू तितक्या लवकर हवं तसं वागण्याची सवय आपल्याला लागत असते. एवढं लक्षात घ्या. वृक्षप्रेमी मित्र आपल्यापैकी अनेकांना आहेत आणि या रोपट्यांना वाढवताना पाहून किती छान वाटतं नाही? मग अन्न व पाण्याला ते कसा प्रतिसाद देतात पहा. मागच्या आठवड्यापेक्षा आज ती किती मोठी झाली आहेत असं कितीतरी बोलताना त्यांना आपण ऐकतो. माणसं जेव्हा निसर्गाच्या सहकार्यानं काही करतात तेव्हा काय होतं हे पाहणं रोमांचक असतं हे नक्की. पण आपण स्वतः काळजीपूर्वक राबवलेल्या विचार व्यवस्थापनाच्या कार्यक्रमाला आपण कसा प्रतिसाद देतो हे पाहणं त्यापेक्षा 10 पट अधिक रोमांचक असतं. दिवसेंदिवस महिनोन्महिने स्वतःला अधिक आत्मविश्वासपूर्ण होताना, अधिक परिणामकारक ठरताना, अधिक यश मिळवताना पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. आणि आपण यश आणि सिद्धीच्या मार्गावर चालत आहोत या जाणीवेपेक्षा अधिक समाधानकारक या जीवनात इतर कुठलीही गोष्ट नाही. आणि स्वतःच्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याइतकं मोठं आव्हान दुसरं कुठलंच नाही हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कार्नेरिया या अपयशाच्या रोगापासून मुक्त व्हा. आता विचारांच्या माध्यमातून यशाकडे मार्गक्रमण करत असताना तुम्ही ज्या एका गोष्टीचा प्रामुख्याने अभ्यास कराल ती गोष्ट म्हणजे लोक. सुरुवातीला यशप्राप्तीच्या तत्वांचा शोध घेण्यासाठी आणि नंतर त्यांचा आपल्या जीवनात प्रयोग करण्यासाठी
तुम्ही लोकांचा खूप काळजीपूर्वक अभ्यास कराल आणि त्यांची सुरुवात तुम्हाला आत्तापासून करायची आहे. लोकांचा सखोल अभ्यास केल्यास तुम्हाला असं आढळून येईल की अयशस्वी लोकांना एक भयंकर वैचारिक रोग झालेला असतो. आपण या रोगाला कार्नेरिया असं नाव देऊ. प्रत्येक अपयशी माणसामध्ये या रोगानं पुढची पायरी गाठलेली असते आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसामध्ये या रोगाची काही किमान लक्षणं असतातच. एखादी व्यक्ती अधिकाधिक यश मिळवते तर दुसरी एखादी जेमतेम तग धरून असते. त्या दोघांमधील या फरकाचं मूळ कार्नेरियामध्ये आहे असं तुम्हाला दिसेल. एखादी व्यक्ती जेवढी अधिक यशस्वी असेल तेवढी ती कारणं देण्यापासून लांब राहणारी असते आणि ते तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर काहीही साध्य करताना आलेल्या आणि साध्य करण्याची इच्छा नसलेल्या मनुष्याकडे त्यासाठीची ढिगभर कारणं मात्र नेहमीच तयार असलेली तुम्हाला आढळतील. सुमार दर्जाचे लोक आता तुम्ही एखादी गोष्ट आपण का केली नाही, का करू शकलो नाही आणि का करत नाही असं तुम्हाला वाटेल आणि या संबंधीचं स्पष्टीकरण देण्यास अगदी तत्पर असतात. मग ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सुमार दर्जाचं माणसांनी पुढे केलेली सर्व कारणं यशस्वी माणूसही देऊ शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही हे सहजपणे लक्षात येतं. ठरवलं तर देण्यासाठी एक सोडून 1000 बाबी सबडी सापडू शकतात, पण अशा प्रकारे सबबी शोधणारा यशस्वी व्यावसायिक, लष्करी अधिकारी, विक्रेता किंवा कुठल्याही क्षेत्रातील आघाडीवर असलेला माणूस मी तरी अजून पाहिलेला नाही. इतिहासात डोकावलं तर असं दिसतं की अमेरिकेच्या अनेक माजी राष्ट्राध्यक्षांनी अनेक समस्यांवर मात केली होती. राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट त्यांच्या पांगड्या पायाचं कारण पुढे करू शकले असते. त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची कार्यकीर्द सुरू होण्यापूर्वीच पोलिओने त्यांना गाठलं होतं. हॅरी ट्यूमर त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या अभावाचं कारण पुढे करू शकले असते. केनेडीवर अपरिपक्व वयात राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी पडली. मी राष्ट्राध्यक्ष होण्याच्या दृष्टीनं अजून खूप लहान आहे असं तेही म्हणू शकले असते. राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर हृदयविकाराला बळी पडले. त्यांनाही हृदयविकाराच्या झटक्यामागे लपता आले असते. थोडक्यात प्रत्येकाकडे राष्ट्राध्यक्ष न होण्यासाठी एक कारण होते. योग्य उपचार केले नाहीत तर इतर कुठल्याही रोगाप्रमाणे कार्नेरिया देखील बळावतो. या रोगाच्या रुग्णांची विचार प्रक्रिया साधारणपणे अशी चालत असते की मला हे जमत नाहीये. आता आपली बाजू सावरायला कोणतं कारण सांगू? प्रकृती, शिक्षणाचा अभाव, म्हातारपण, लहान वय, दुर्दैव, बायको की माझ्या लहानपणीचं कौटुंबिक वातावरण? अपयशाच्या या रोगाच्या रुग्णाला एकदा चांगलं कारण सापडलं की मग तो त्या कारणाला धरून बसतो. आपण प्रगती का करत नाही याचं स्पष्टीकरण स्वतःला तसंच इतरांना देण्यासाठी मग तो या कारणावर विसंबून राहतो आणि त्यानंतर प्रत्येक वेळी जेव्हा तो ते कारण वापरतो तेव्हा ते त्यांच्या तुप्त मनामध्ये खोलवर अधिकाधिक पक्क होत जाते. पुनरावृत्तीचं खत पाणी मिळालं तर विचार, मग ते सकारात्मक असोत की नकारात्मक, ते बळकट होत राहतात. सुरुवातीला कार्नेरियाच्या त्या रुग्णाला आपण पुढे करत असलेलं कारण बहुतांशी खोटं आहे हे माहीत असतं, पण जसजसं ते कारण तो वापरत जातो तसतसं त्याला ते खरं पटत जातं. आपल्या अपयशाचं हेच खरं कारण अशी त्याची धारणा होत जाते, खात्री पटत जाते. हे सर्व पाहता विचारांतून यशाकडे जाण्याच्या तुमच्या कार्यक्रमामधील पहिली गोष्ट म्हणजे कार्नेरिया आणि या अपयशजनक रोगासाठी प्रतिबंधक लसीकरण नक्कीच तुम्ही करून घ्या. आणि कार्नेरिया अनेक प्रकारे आहेत: आरोग्याचा, बुद्धीचा, वयाचा आणि नशिबाचा. या 4 सार्वत्रिक आजारांपासून आपल्याला आपला बचाव कसा करू शकतो हे आता तुम्ही पाहणार आहात. कार्नेरियाचे 4 सर्वसामान्य प्रकार आहेत. एक म्हणजे माझी तब्येत बरीच नव्हती हो. आरोग्याच्या कार्नेरियामध्ये मला बरं वाटत नाही या प्रकारच्या मुरलेल्या त्रासांपासून ते मला अमुक त्रास होतोय अशा सारख्या अधिक नेमक्या दुःखांपर्यंत खूप काही येतं. अधिक जबाबदारी स्वीकारणं, अधिक पैसा मिळवणं, एखाद्या गोष्टीत यशस्वी होणं यासारख्या अनेक गोष्टींमधील अपयशाचं कारण म्हणून बरी नसलेली तब्येत अनेक रूपात आपल्या समोर येते. आरोग्याच्या कार्नेरियानं कोट्यावधी लोक आजारी असतात, पण बहुतांश लोकांच्या बाबतीत हे कारण खरं असतं का? प्रकृतीचं कारण देणं सहज शक्य असतानाही तसं न करणारे अनेक यशस्वी लोक तुमच्या माहितीत असतील. बघा, माझ्या परिचयाची डॉक्टर मंडळी मला एक गोष्ट नेहमी सांगत असतात: प्रौढ वयात अगदी 100% तंदुरुस्त असलेली व्यक्ती अस्तित्वातच नाही. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी शारीरिक त्रास असतोच. बरेच लोक आरोग्याच्या कार्नेरियाला बळी पडतात,
पण यशाचा विचार करणारे लोक मात्र तसं होऊ देत नाही. आरोग्याबद्दलची योग्य आणि अयोग्य मनोभूमिका दर्शवून आले दोन प्रसंग एकाला मला पाठोपाठ अनुभवास आले आहेत. अमेरिका इथं माझं भाषण नुकतंच आटोपलं होतं असे लेखक म्हणतात. एका तिशीच्या युवकानं खाजगीत बोलवण्यासाठी मला काही मिनिटं वेळ मागितला. भेटल्यावर आधी त्यानं माझ्या भाषणाचं कौतुक केलं, पण नंतर लगेच म्हणाला, मला वाटतं तुमचे विचार माझ्यासाठी फारसे उपयोगी पडणार नाहीत. माझं हृदय जरा कमकुवत आहे, मला सावधगिरी बाळगायला हवी. तो पुढे म्हणाला, मग आपण कसे 4 वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटलो, पण त्यांना दुखण्याचं मूळ कारण कसं सापडलं नाही वगैरे त्यानं मला सांगितलं आणि या बाबतीत त्यानं काय करायला हवं याबद्दल माझं मत विचारलं. हे बघा, मी म्हणालो, हृदयाच्या बाबतीत मला काहीही माहीत नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून मी 3 गोष्टी केल्या असत्या. प्रथम, मी एखाद्या चांगल्या हृदय विकार तज्ज्ञाचा शोध घेतला असता आणि त्याचं निदान अंतिम मानलं असतं. तुम्ही 4 डॉक्टरांना भेटलात आणि त्यापैकी एकालाही तुमच्या हृदयात काही विशेष दोष आढळला नाही. आता 5व्या आणि शेवटच्या डॉक्टरला भेटा आणि त्याचं निदान मान्य करा. कदाचित तुमचं हृदय अगदी ठणठणीत असेल, पण तुम्ही त्याबद्दल सतत काळजी करत राहाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी भयंकर दुखणं होईल. सतत दुखण्याचाच विचार करत बसला तर सहसा खरोखरच दुखणं मागे लागतं. दुसरी गोष्ट मी सुचवेन की तुम्ही भरपूर डॉक्टर मोठे जे शेड्यूल आहेत यांचं वर्षाचे सर्व 365 दिवस कसं जगावं हे अत्यंत सुंदर असे विचार वाचा. आणि तुम्ही अनेक अर्थात मनोनिर्मित आजार असलेले व्यक्ती असतात, जरा विचार करा. आपल्या विचार आणि भावनांवर ताबा मिळवण्यास शिकले तर आत्ता या क्षणी आजारी असलेल्या 4 पैकी 3 जण बरे होऊ शकतात. तेव्हा डॉक्टर शिड्रल यांचं हे नक्कीच विचार तुम्ही वाचा आणि भावनांचं व्यवस्थापन करण्याचा तुमचा स्वतःचा एक कार्यक्रम तयार करा. तिसरी गोष्ट म्हणजे मी मरेपर्यंत जगण्याचा निश्चय करीन असं बोलून अनेक वर्षापूर्वी मला मिळालेला एका मौल्यवान सल्ला मी त्यांना सांगितला. मला हा सल्ला माझ्या एका त्रिवितच ग्रस्त वकील मित्रांना दिला होता. आपल्याला अनेक पथ्य आणि बंधनं असणार, संयमित आयुष्य जगावं लागणार आहे हे या माझ्या मित्राला माहीत होतं, पण त्यामुळे त्यानं आपली वकिली सोडली नाही, कौटुंबिक जबाबदाऱ्या सोडल्या नाहीत, की आयुष्याचा निखळ आनंदानं आस्वाद घेणं सोडलं नाही. आता 78 वर्षाचं वय असलेल्या माझ्या मित्रानं तत्वज्ञान म्हणजे मी मरेपर्यंत आयुष्य जगणार आहे, जीवन व मृत्यू यांच्या मी गल्लेत करणार नाही, मी या जगात असेपर्यंत आयुष्य जगणार आहे, उगाच अर्ध मेलं जीवन का जगायचं आणि मृत्यूच्या भयात व्यतीत झालेला केलेला प्रत्येक क्षण म्हणजे त्या क्षणात आपण मृत असल्यासारखं आहे. मग मला डेट्रॉईटला जाण्यासाठी विमान पकडायचं असल्यानं मी चर्चा तिथे थांबवणं भाग होतं. हा झाला आरोग्यविषयक मनोभूमिकाचा एक अनुभव. दुसरा अधिक आनंददायक अनुभव मला विमानात बसल्यावर मिळाला. विमानानं उड्डाण केल्यानंतर घड्याळाचे टिकटिक या आवाजासारखा एक आवाज मला ऐकू लागला आणि खरं तर मी जरा घाबरलोच. आवाज शेजारून आल्यासारखं वाटल्यामुळे मी माझ्या शेजारच्या माणसाकडे पाहिलं तर त्या माणसानं एक मोठं स्मित केलं आणि म्हणाला, घाबरू नका, हा बॉम्बचा आवाज नाही तर हा माझ्या हृदयाचा आवाज आहे. मला अर्थातच आश्चर्य वाटलं. हे पाहून त्यानं मला त्याची कथा सांगायला सुरुवात केली. फक्त 21 दिवसांपूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्या हृदयात प्लॅस्टिकचा एक वॉल बसवण्यात आला होता. या कृत्रिम वॉलवर नव्या पेशींची वाढ होईपर्यंत म्हणजे काही महिन्यांपर्यंत ही टिकटिक अशीच चालणार होती. तो आता काय करणार असं मी विचारलं. हो, माझ्याकडे खूप योजना आहेत. मिनेसोटाला परत गेल्यावर मी कायद्याचा अभ्यास करायचं ठरवलंय. नंतर मला एखादी सरकारी नोकरी मिळेल अशी मला आशा आहे. डॉक्टरांनी काही महिने मला आराम करायला सांगितलाय, पण नंतर मी अगदी नव्यानं आयुष्य जगू शकतो. तर आरोग्याच्या तक्रारींना तोंड देण्याचे असे हे 2 प्रकार. एका माणसाला शारीरिकदृष्ट्या आपलं काही बिघडलं आहे याची धड खात्री पण नव्हती, पण तरीही तो चिंताग्रस्त होता, निराश होता, पराभव स्वीकारून बसला होता आणि आपल्या प्रगती न करणाऱ्या कारणास इतरांकडून दुजोरा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. पण एका अवघड शस्त्रक्रियेला सामोरे जावं लागलेला दुसरा माणूस मात्र आशावादी आणि काहीतरी करण्यासाठी उत्सुक होता. फरक आरोग्याकडे बघण्यात होता. आरोग्याच्या कारणे याच्या की मी अगदी अत्यंत प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. मला मधुमेह आहे हे निदान झाल्या त्यानंतर आत्तापर्यंत मी सुमारे 5000 इंजेक्शन घेतले आहेत. मला बजावलं गेलं होतं की मधुमेह ही एक शारीरिक अवस्था आहे, पण खरं नुकसान होतं ते त्याच्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोनामुळे. मधुमेहाबद्दल काळजी करत बसाल तर खरोखरच तुम्हाला खूप त्रास होईल. आणि माझ्या स्वतःच्या मधुमेहाचा शोध लागल्यानंतर अर्थातच इतर अनेक मधुमेहांशी माझी ओळख झाली. त्यापैकी 2 अगदी विरुद्ध टोकांच्या लोकांची उदाहरणं आता पाहूया. एकाला सौम्य मधुमेह झालेला आहे, पण तो जिवंत मृतांपैकी आहे.
भोवतालच्या वातावरणाबद्दल तो हास्यास्पदरित्या संशयी होता. कुणी साधं शिकलं तरी त्याला संसर्ग होण्याची भीती वाटते आणि तो त्यांच्यापासून दूर राहतो. त्याला अतिश्रमाची भीती वाटते, त्यामुळे तो जवळजवळ काहीच करत नाही. काय होऊ शकेल याबद्दल काळजी करण्यातच त्याची मानसिक शक्ती जास्त खर्च होते. आपली समस्या खरोखरच किती भयानक आहे हे सांगून सांगून तो इतरांना पीडत असतो. या माणसांची खरी समस्या मधुमेह नाहीच, मुळे तो खरा रुग्ण आहे, आरोग्याच्या कार्नेरियाचा. स्वतःची कीव करून करून त्यानं जणू अपंगत्वच ओढून घेतलाय. एका मोठ्या प्रकर्षणातील एक विभाग प्रमुख या माणसाच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचा मधुमेह अधिक तीव्र आहे. वरील माणसाच्या जवळजवळ 30 पट अधिक इन्सुलिन या विभाग प्रमुखांना घ्यावं लागतं, पण ते आजारी होऊन जगत नाहीत. कामाचा आनंद घेणं आणि मजेत राहणं ही त्यांची पद्धत. एकदा ते मला म्हणाले, एवढं इन्सुलिन घेणं हे त्रासदायक नक्कीच आहे, पण तसं पाहिलं तर रोज दाढी करणंही फारसं सुखकारक नाही. मी अंथरुणावर पडून राहण्याचा विचारच करत नाही. जेव्हा मी जी इंजेक्शन घेतो तेव्हा मी ते शोधून काढणाऱ्या, कौतुक करणाऱ्या मग्न असतो. आणि महाविद्यालयात शिकणारे एक प्रख्यात अध्यापक माझे मित्र आहेत. दुसऱ्या महायुद्धात ते युरोपहून घरी परतले. ते एक हात गमावून या अपंगत्वाला देखील ते सदैव हसतमुख असतात. दुसऱ्याला मदत करण्यास नेहमी पुढे असतात. ते इतर धट्ट्या माणसांइतके आशावादी आहेत. एके दिवशी त्यांच्या अपंगत्वावर त्यांची आणि माझी एक मोठी चर्चा झाली. माझा एक हातच तर गेलाय, ते म्हणाले. अर्थातच एकापेक्षा 2 असलेले केव्हाही चांगले, पण माझा फक्त एक हात कापला गेलाय. माझ्या मनाची आभारी नाहीये. किती छान आहे. असा जर अपंगत्व आलेला आणखी एक मित्र गोल्फ उत्तम खेळाडू आहे. फक्त एकच हात असूनही त्याने एवढी परिपूर्ण शैली कशी काय विकसित केली, असं मी त्याला एके दिवशी विचारलं. दोन्ही हात शाबूत असणाऱ्या अनेक खेळाडूंना देखील एवढं चांगलं खेळता येत नाही, हेही मी त्याला सांगितलं. त्याचं उत्तर मोठं मार्मिक आहे. हां, माझा असा अनुभव आहे की एक हात आणि योग्य मनोभूमिका 2 हात आणि अयोग्य मनोभूमिकेवर नेहमीच विजय मिळवेल. या गोष्टीचा विचार करा. ती फक्त गोल्फच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक बाबीलाच लागू पडते. आरोग्याच्या कार्नेरियाचा नायनाट करण्यासाठी तुम्ही करू शकत असलेल्या 4 गोष्टी आहेत. आरोग्याच्या कार्नेरियावरच्या रामबाण लसीमध्ये खालील 4 डोस समाविष्ट आहेत. तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करणं सोडून द्या आणि तुमचा कोणताही आजार, मग ती साधी सर्दी का असेना, त्यावेळी तुम्ही जेवढी चर्चा कराल ना तेवढं जणू बळावत जातो. आणि आजारपणाबद्दल बोलणं म्हणजे जणू तणांना खतपाणी घालणं. शिवाय तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करण्याची सवय वाईटच. लोकांना त्याचा कंटाळा येतो. अशी चर्चा करणारी व्यक्ती आत्मकेंद्रित आणि म्हातारीच वाटते. आपल्या दुःखानाहीत तब्येतीबद्दल बोलण्याच्या नैसर्गिक उर्मीवर यशस्वीतेच्या मनोभूमिकेचे लोक विजय मिळवतात आणि तुम्हाला यातून कदाचित थोडीफार सहानुभूती मिळेल, पण सतत किरकिर करणाऱ्या इतरांचा आदर आणि विश्वास मात्र मिळत नाही. तुमच्या आरोग्याबद्दल चिंता करणं सोडून द्या. जगप्रसिद्ध मेयो क्लिनिकचे मानद सल्लागार डॉक्टर वॉलवर्ड आणि अल्जारेज यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, चिंता करणाऱ्या लोकांना आम्ही नेहमी स्वतःवर ताबा ठेवण्याची विनंती करतो. उदाहरणार्थ, एका माणसाला आपलं पित्ताशय खराब झालं असल्याची उगीच खात्री झाली होती. 8 वेळा क्षकिरण तपासण्या करून झाल्या होत्या व त्यापैकी एकातही त्याच्या पित्तशयाला काही बाधा झाल्याचं आढळलं नव्हतं. पण त्या माणसाला हे पटत नव्हतं. मला जेव्हा तो भेटला तेव्हा मी त्याला या क्षकिरण तपासण्याबद्दल बंद करण्याची विनंती केली. हृदय विकाराबद्दल जागरूक असणाऱ्या शेकडो लोकांना ECG काढणं बंद करण्यासाठी मी अशीच विनंती केलेली आहे. तुमचं आरोग्य जेवढं चांगलं आहे तेवढं ते असल्याबद्दल मनापासून समाधान माना. सारखा उल्लेख करत असला हवा असं एक जुनं वचन आहे. माझे बूट फाटके असल्याचं मला खूप बरं दुःख वाटत होतं. आणखी एक दिवस पायाच नसलेला एक माणूस मला भेटला. बरं वाटत नाही अशी तक्रार करण्यापेक्षा आपण आहोत तेवढे निरोगी असण्यात आनंदी राहणं केव्हाही जास्त चांगलं असतं. नवनवीन दुखणी व आजार निर्माण होण्यासाठीची उत्तम औषध म्हणजे असलेल्या आरोग्याबद्दल कृतज्ञ राहणं हे देखील निश्चित आहे. म्हणून वापरून जीर्ण होणं हे न वापरता गंजून जाण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. या वचनानं वारंवार स्मरण करा आणि आनंद मिळवण्यासाठीचं जीवन आहे हे वाया घालू नका. आणि स्वतःला हॉस्पिटलमध्ये खाटेवर पडल्यासारखं पाहत आयुष्य कंठू नका. एवढं मात्र नक्कीच तुम्ही मनापासून केलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा स्वामींची भक्ती करता तेव्हा तुम्ही मनापासून करत असता आणि तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच नसतो आणि कोणत्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये शंका नसते, कारण तुम्ही मनापासून ते करत असता.
मग मनापासून जर तुम्ही प्रत्येक गोष्ट आत्मसात केली आणि ती तुम्ही प्रत्यक्षात अनुभवली, तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला ती गोष्ट मिळत आहे आणि ते तुम्ही करत आहात. म्हणून ती गोष्ट मिळवण्यासाठी एकच पर्याय तुमच्याकडे आहे आणि तो म्हणजे फक्त तुम्ही सकारात्मक विचार केले पाहिजे. आणि सकारात्मक विचार करण्यानेच तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि सर्व काही साध्य होऊ शकेल. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये कधी सकारात्मक विचार केल्याची भावना निर्माण करा आणि सकारात्मक विचार करा. एवढं मात्र तुम्ही मनापासून केलं पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामींवरील विश्वास तुमचा कधीही कमी होऊ देऊ नका. तो विश्वास जर कमी झाला तर तुमचे नक्कीच काहीतरी काम कमी होईल आणि मग त्यानंतर तुम्हाला भरपूर काही गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. कारण स्वामींवरील विश्वास जो असतो तो आपल्याला भरपूर काही गोष्टींमध्ये मदत करत असतो आणि स्वामी आपल्या पाठीमागे कायम उभे असतात. त्यामुळे पुढील येणाऱ्या अडचणी आपल्या लक्षात येत नाही आणि त्या लक्षात येण्यासाठी तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून फक्त स्वामींची पूजा आणि अर्चना केली पाहिजे आणि स्वामींची सेवा करत राहा आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही नक्कीच दररोज करत राहा. बघा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटतील आणि चमत्कार घडेल सुद्धा. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.